पेनं नुकतंच एक नवीन फीचर लॉन्च केलंय, ज्याचं नाव आहे पॉकेट मनी, जे UPI सर्कल सुविधेचा एक महत्त्वाचा भाग आहे. तर या फीचरचा फायदा काय? तर या फीचरमुळे तुम्ही बँक खात्याशिवायही सुरक्षितपणे पेमेंट करू शकता. मग आता हे फीचर नेमकं काम करतं कसं? तर सोपं आहे. ज्यांच्याकडे स्वतःचं बँक खातं किंवा स्वतंत्र UPI ID नाहीये, अशा व्यक्तींना तुम्ही सेकंडरी युजर म्हणून निवडून तुमच्या खात्यातून पैसे खर्च करण्याची परवानगी देऊ शकता. पण याचं नियंत्रण तुमच्या हातात असेल. पैसे तुमच्या बँक खात्यातून कापले जातील, मात्र त्याचा खर्च किती व्हावा आणि कुठे व्हावा याचं पूर्ण नियंत्रण तुमच्याकडे म्हणजेच प्रायमरी युजरकडे असेल. सध्या सोशल मीडियावर एक मेसेज खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. तो काय? तर गुगल पेचं हे फीचरवर तुम्ही क्लिक केलं तर तुमच्या अकाउंटमधले सगळे पैसे निघून जातील, तुमचं बँक अकाउंट खाली होईल. पण आता या अफवेमागे नेमकं काय सत्य ते सांगते. ही निव्वळ अफवा असल्याचं गुगल पे कडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे फीचर नेमकं वापरायचं कसं? सांगते. अगदी सोपं आहे. गुगल पे ऍप मधील प्रोफाईल सेक्शन मध्ये जाऊन UPI सर्कल निवडा. ज्याला पैसे द्यायचे त्याचं नाव किंवा नंबर निवडा किंवा त्यांचा UPI सर्कल QR कोड स्कॅन करा. मंजुरीची पद्धत निवडा. त्यानंतर त्या व्यक्तीशी असलेलं नातं आणि त्यांचा सरकारी ID नंबर भरा. तुमचा UPI पिन टाकून तुम्ही हा व्यवहार करू शकता. ही माहिती आवडली असेल तर जय महाराष्ट्रच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करायला विसरू नका.